किती बी मोठं संकट येऊ दे, मी आहे तुमच्या पाठीशी उभा. पण हे सगळं आपल्याच संसाराबद्दल आहे ना अधिपती. ह्याच्यात संसाराचा काय संबंध आहे मला सांगा आपल्या? म्हणजे असं का म्हणताय तुम्ही? हा आपल्या कुटुंबाचा प्रश्न नाहीये का? पण हे असं करून आपल्या कुटुंबातल्या गोष्टी तुम्ही चार चौघात घेऊन जाता हे लक्षात येत नाही तुमच्या. कुटुंबाच्या गोष्टी अशा सगळ्या बाहेर चव्हाट्यावर मांडायच्या का? तिथं खरं खोटं करायचं काय? मला सांगा की कुटुंबाच्या ज्या चार भिंतीच्या आतल्या गोष्टी आहेत हे केल्यामुळे जगासमोर येणार, जगाला सगळ्याला तुम्ही विषय देणार. असं करायचं का आपल्याला? सांगा बरं, कशाला या भानगडीत पडायचं आहे? माझ्यावर वेडी असल्याचा शिक्का बसलाय अधिपती. ओ काय एडीबिडी नाही, उगाच काहीतरी बोल ना. अहो लोक म्हणतायत ना, पण तसं तो शिक्का पुसावासा नाही वाटत तुम्हाला? लोक म्हणतायत मी वेडी आहे, माझं मानसिक संतुलन बिघडलंय, मी मनानं हल्ली असं म्हणतायत सगळे, म्हणून तर ऍडमिट केलंय ना मला. असं काही सुद्धा नाही मास्तरीनबाई. फक्त एक दिवस कळस होसा, उद्या आपण जायचं घरला आणि घरी जाऊन तुम्ही आराम करा. तुम्ही कसलाही विचार करू नका. काही गोळ्या बिळ्या नको, काय नको. हे मनाचा आजार बिजार काय नाही. सगळं आपण एकत्र राहिल्यावर सगळं नीट होणार. उद्या रात्री मी तुम्हाला इथनं घेऊन जाणार. बास झाला आता. हां मी निघतो आता. तोवर तुम्ही उलटा सुलटा काय विचार करू नका. हां समजलं का? आणि रडायचं बंद करा आता. येऊ का? येतो. विरोध म्हणजे? हे बघ अक्षता, आपल्यात आत्तापतूर जे काय झालं ना ते समजही सर. कारण त्या परीस आता जे काही चालू आहे ना ते लय डेंजर आहे. मला तुझी लय काळजी वाटली ना म्हणताना आले मी. आणि हे घे, तुझ्यासाठी मी हिरवा चुडा आणलाय, तो घाल. लगीन आहे बाई आता तुझ्या सासू सासऱ्यांचं. अक्षदा, म्हातार चळ लागलाय दोघांना बी. ती बाई तर काय लाजती काय, नट्टी काय, मुरडती काय बोलायला नग. तो म्हातारा ते थेरड तर पार येडं झालंय, सरकलंय. सारखं आपलं चारू चारू करत माग माग फिरते. बास. अगं काय काय बोलतेस तू चंचला? तुझ्या वयाचे आहेत का ते अरे तुरे करायला? अगं अक्षता, तू माझ्यावर कशा बी ओरडतीस? अगं मग काय करू? कशी बोलतेस तू? अगं मला घरात जे दिसतंय ना तेच बोलतेय मी तुला. तू इथं हॉस्पिटलमध्ये आहेस, पर त्यांना पडले का ग तुझी काय? मस्त रमलेत आपल्या लग्नात. काय लाडीगुडी लावतात माहिती एकमेकांना. तरुण पोराबोरी बी करणार नाही तेवढं. अगं आज तर काही लाडू बिडू भरवलं एकमेकांनी त्यांनी. बाय गा अक्षदा, तू एवढं केलं त्या दोघांसाठी, पण तुझं साधं नाव बी काढत नाही. आता इतके दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेस. एकदा तरी आले का ग तुला बघाया? लाजण्या मुरटल्या तर येळ तर मिळाला पाहिजे फॅमिलीची काळजी करायला. बर का अक्षदा, ती लय दाखवती का तिला समजांची काळजी आहे. बर खर तर तिला कुणाची बी काय बी पडलेली नाही. अगं तू घरात होतीस ना तेव्हा मोठे मालक जरा तरी स्टँड घेत होती, खऱ्या खोट्याच्या बाजूने उभं राहत होते. पर आता चारू जे म्हणल तेच करतात. की जोर काय म्हणली का हलवली यांनी नंदी बैलासाठी मान. बास. बाबांबद्दल बोललेलं काही खपवून घेणार नाही. तू जा इथून, तू जा इथून. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाही. जा. अगं अक्षदा, तू मला कशा पायी जायला सांगतीस? मग काय करू मी? अगं अक्षदा, तू माझे आभार मानायची सोडून चिडतीस काय का माझ्यावर? आभार? अगं तू ज्या पद्धतीनं बोलली आहेस ना ते ऐकून मी तुला हाकलून द्यायला पाहिजे होतं इथून. बास. चल चल. थांब की अक्षदा, माझ्या कामासाठी आले ती तर करू दे मला. हे घे धर, यो हिरवा चुडा घाल हातात. अगं हिरवा चुडा न गवाय तुला? हिरव्या चुड्याला सवाशीनबाईनं नाही म्हणू नये. धर घाल. झालं तुझं बोलून? हं चल जा आता इथून. मला आराम करायचा. जा. अक्षदा, तुझा आराम हराम करायला आले. काय काय चंचला काय बोलतेस तू? हे अधिपतींची ऑफिशियल आई म्हणून मिरवणार आणि आपल्या समद्यांच्या डोसक्यावर मिऱ्या वाटणार. कारण तिला तेच करायचं होतं. बघ अक्षदा, तुला जर जमलं ना तर पितळ उघडं पाड तिचं.
नाहीतर नाहीतर काय? कहर होणार आहे, कहर. आपल्या घरात आलेली बाई चारुलता नाही, मावशी हाय. तुला जर जमलं ना तर पितळ उघडं पाड तिचं. नाहीतर काय? कहर होणार आहे, कहर. घे. अगं घे. आणि हा, आता लग्न आहे त्यामुळे काही गडबड करू नको. ते नीट पार पडू देत. पाणी देताय ना? हो. थँक्यू. थँक्यू. चंचलानं मला सगळं का सांगितलं असेल? तिला खरंच काही कळलं असेल का भुवनेश्वरी मॅडम बद्दल? आणि मला जे वाटतंय तेच तिलाही वाटतंय, म्हणजे हेच खरं आहे. हेच खरं आहे. आता काही करून मला हे सिद्ध करावंच लागेल. काल मी बजरंगला मेसेज केला, पण तो इथे खरंच आला पाहिजे. तो येईल का? नाही, तो आलाच पाहिजे. कुठे आहेस तू बजरंग?